हरमध्ये भाऊ गणेश भाऊ तुम्ही तर राव कोंबड्या कापून खातात आणि तुमच्या घरी एवढ्या जास्त कोंबड्या आहेत त्या. नाही 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 अजिबात ही चुकीचं आहे तुम्हा सर्वांची. ही कोंबड्या माझ्या पाळीव आहेत त्या. हरमध्ये भावांनो मला गेल्या 3-4 दिवसापूर्वी मला कमेंट आली गणेश भाऊ तुम्ही कोंबड्या कापून खातात आणि तुमच्या घरी लई कोंबड्या त्या. माझ्या घरी 40 कोंबड्या त्या कंप्लीट 40 कोंबड्या आहेत त्या अंड्यासाठी. तर आम्ही कोंबड्या कापत नाही आम्ही खात पण नाही कोंबड्या. आमच्या म्हणजे घरात माझ्या कोण खात नाही मी पण खात नाही. बरेच माझ्या घरात माळ नाही पण मी खात नाही. मी एक महादेवाचा भक्त आहे. स्वतःची भूक मिटवून दुसऱ्या प्राण्याला मारून खाणं हे आता बरं वाटतंय माणसांना. पण येणाऱ्या म्हणजे जेव्हा माणूस मरेल का नाही त्यावेळेस त्याला यमराज आहे ना नरकात पण नाही पण तडपून तडपून मारणार. तडपून कशामुळं कारण की ह्यांना सुद्धा जीव आहे आणि ह्यांना सुद्धा भ्या वाटतं. जसं माणसांना भ्या वाटतं लागल्यावर तसं ह्यांना सुद्धा दुखतं ह्यांचं सुद्धा. ती माणसानं समजून घेतलं पाहिजे. ही कोंबडी माझी पाळीव आहे हिला माझं भ्या वाटत नाही. ही माझ्या जवळ येते माझ्या ताटात खाती तर नाही का. बघितलं ना ही माझी पाळीव कोंबडी हिला अजिबात माझं बिहा बी असलं काय वाटत नाही. तर ही कोंबडी माझी एकदम माझी म्हणजे किती हातूनच पण असे झोपायला माझी ही कोंबडी. तर एकच सांगायचं या आपण सनातनी माणसं समधी आणि कोंबड्यांना कापणं खाणं पशु प्राण्यांवर अत्याचार करणं हे आपल्याला शोभा देत नाही. आपण माणसं आहे हे पण जीवच आहे ते आपण पण जीवच आहे. त्यामुळे एका दुसऱ्यांना जपार काय नाही आयुष्यामध्ये पालेभाज्या खावा खूप जास्त तुम्ही जागचं. मला एक सांगणं फक्त बाकीचं काहीच लाग नाही. आणि हो पुढं आपल्या भावाची रील शेअर पुढं करा आणि बोल हर हर महादेव बोल कुठं को बोल हर हर महादेव बोल हर हर महादेव बोल हर हर महादेव.